वहिनी वहिनी तुम्ही असं राहू नका वहिनी इथं. चला वहिनी आपल्या घरी चला. नाही बापूजी, नाही येऊ शकत मी. आम्ही सगळे आलो वहिनी तुम्हाला घेवाले. भाऊ भाऊले अन तुम्हाला घेवाले आम्ही सगळे आलो. चला चला आपल्या घरी चला वहिनी आपल्या घरी चला. नाही बापूजी, आत्याबाईची इच्छा नाही आम्ही त्या घरात राहा, तर आत्याबाईची इच्छा पुरी होऊ द्या. आम्ही इथं राहिलो काय आणि तिथं राहिलो काय, गोष्ट एकच आहे. पण बिंदुताई, तुमच्याशिवाय अधुरा आहे ते घर, तुमच्याशिवाय खाली खाली लागते ते घर. स्वयंपाक करत जा तर कोणीच नाही राहत स्वयंपाकघरात. बिंदुताई तुम्ही राहता तर नेहमी स्वयंपाकघरात राहता, इकडे तिकडे काम करत राहता. लय चांगलं वाटते बिंदुताई तुम्ही राहता घरी. तर बिंदुताई कालपासून तुम्ही घरात नाही तर कसं कसं वाटून राहिलं होतं त्या घरामध्ये. खाली खाली लागते ते घर. बिंदुताई खरंच चला तुम्ही घरी चला. तुम्ही घरी चला. तुमच्याशिवाय तर माय जमतच नाही, माय पान नाही हालत तुमच्याशिवाय. चला तुम्ही घरी चला. नाही ललिता, काजल, नाही 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 येऊ शकत मी त्या घरामध्ये, नाही येऊ शकत. वहिनी आईले माफ करून द्या वहिनी. आई त्या मामीच्या बोलण्यानुसार मामीच्या बोलण्यानं आईनं तसं केलं. आईच्या मनात असं काही नाही. आणि हो बिंदुताई, आम्ही हाकललं त्या मामीले, हाकललं आम्ही त्या मामीले. आता चला तुम्ही आता. आपलं घर वय ते आपलं वय, आपण ती घ्याय संग राहू बहिणीसारखं. एक ना एक दिवस असं होणारच होतं हे सगळं. नाही बिंदुताई तसं नाही, आत्याबाई मनाच्या खूप चांगल्या आहे. त्याच्या मनात असं काही नव्हतं. त्या मामी आल्या आणि त्यानं आत्याबाईच्या मनात जहर घोललं, तर त्याच्यानं आत्याबाई तशा वागल्या. दादा दादा तू तरी आहे. आम्ही सगळे नेवाले आलो दादा तुम्हाला. चला. कायले आले तुम्ही? आई रागवण ना, आईचं मन दुखन ना. कायले आले? आईले एकटं सोडून सगळे इकडे आले काय? आई एकटीच आहे का घरी? धैर्य कुठं ठेवलं? धैर्यले कुठं ठेवलं? झोपला होता भाऊजी तो, तर त्याला घरी सोडून आली. आई बी आत्याबाई बी आहे घरी, तर म्हटलं आणि तुम्हाला घेवाले आलो आम्ही सगळे, तर चला पटकन. जा तुम्ही पटकन घरी जा सगळेजण. आईले गमणार नाही, धैर्य उठून जाईल. जा 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 घरी जा पटकन. तर मी इथंच राहतो आता. इथं राहणं काय तिथं राहणं काय गोष्ट एकच आहे. आपण तिथं राहून एकत्र राहून बी एकत्रच आहोत, दूर राहून आपण एकत्रच आहोत. अलग नाही झालो आपण, दूर राहू तरी पण आपण एकच आहोत. ठीक आहे, जा आता जा पटकन. नाही दादा तू न मेहनत केली, हे सगळी मेहनत तुही होय. तू न मेहनत केली, आपण बंगला बांधलो आणि अजून तू तिथंच आला राहाले. नाही दादा आम्हाला पटणार नाही हे सगळं. आम्ही तर काय तुझ्या मांग फक्त तुझ्या मांग आलो आम्ही. दादा तू सगळी मेहनत तू न केली आणि घर बांधून ठेवायची मेहनत वहिनीनं केली. तुमच्या दोघांची मेहनत आहे हे सगळी. दादा हे सगळी तुमच्या दोघांची मेहनत आहे. दादा तू मेहनत होय, त्या मेहनतीनं आपण बंगला बांधला. असू द्या जे आहे ते. आता हे तर आपलंच घर होय, ते आपलंच घर होय. मग काय झालं, इथं मी राहिलो होतो. इथून माझ्या शेतीवर बी ध्यान राहील. लवकर मी वावरात जाऊ शकतो. तिथून तरी उशीर लागे. आणि आपण काय दूर आहो काय? भेटणं तर रोजच होईल. मग फक्त एवढं आहे, थोडंसं दूर आहो तर काय फरक पडते? दूर राहून बी आपले मन तर एकत्र जुळलेले आहे. जा 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 पटकन जा, उठा पटकन घरी जा. वहिनी तुम्ही तरी दादाला समजावा. चला घरी चला, आपल्या घरी चला. बापूजी जात हे नाही ऐकणार आता. जा, आत्याबाईला तुमची गरज आहे. तिकडेच गेले काय बापा सगळे जण त्याच्याच पाशी. एवढं मोठं घर, एवढा मोठा बंगला, काय कामाचा बापा. एकटी पडली मी तर एवढ्या मोठ्या घरामध्ये. ते दोघं गेले त्या दिवसपासून जराही चांगलं वाटून नाही राहिलं घरामध्ये. असं वाटते का घरातली खुशीच काढली काय म्या काही गलती केली काय गड्या. एकटं लागून राहिलं आज घरामध्ये. तर पोरही नाही बोलून राहिले, धडाचे जेवून खाऊन नाही राहिले. सुनाई कशा तरी वागून राहिल्या, हे कोड्या ते कोड्या. समोता अमा आले का व तुम्ही? कोणीच नाही घरी, एकटी बोलली होती मी. बरं झालं तुम्ही आले. माहीत झालं मला समोता, मला सगळं माहीत झालं. सगळं माहीत झालं मला तू अशी वागलीच कशी. आजपर्यंत तू अशी वागली नाही. मोहनले तू कधी दूर नाही केलं, आज एकाएकी त्याला घराच्या बाहेर काढलं. हो तुम्ही मलेच गलत ठरवान ना. तुम्ही बी मलेच बोलान, तर तुम्ही माझ्यासंग बोलान नाही. तो मदन राकेश माझ्यासंग बोलून नाही राहिले, सुना कामं करून नाही राहिले. आणि तुम्ही बी तसेच वागा आता. मला एकटं टाकून द्या आता, सगळे एकटं टाकून द्या. म्या केलं मा लेकरासाठी केलं बापा. नाही समोता मी तसं करणार नाही. तू पहिलेही माझ्यासाठी थेच होती, आताही तू माझ्यासाठी थेच आहे. तू माझ्यासाठी काहीच बदलली नाही. पण पहिले तुझे विचार वेगळे होते, आता तुझे विचार वेगळे झाले. बाकी दुसरं काही नाही. आणि अजून सांगितलं मला रामप्रसादनं सगळी हकीकत सांगितली मला. तू याच्यात काहीच चूक नाही. तू या ब्रेन वॉश केला तू. आणि हे पाय समोता, मोहननं कधी तुले सावतर म्हणून पाहिलं नाही. तुले कधी मोहननं सगळ्या मायपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम केलं मोहननं. तू असं कसं त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. आणि ते बी सुनबाईची हालत मंदी. तुला तेवढंही नाही समजलं काय की सुनबाई एकटी कशी करण, एकटी काय करण काय नाही. नाही असं नाही.
मा मोहन सगळ्या मायासारखं प्रेम करे मावर पण पूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावावर होती. हे गलत आहे समोता, हे गलत आहे. त्याच्या नावावर प्रॉपर्टी नव्हती, त्याच्या नावावर काहीच नाही आहे. त्याच्या नावावर सगळं त्यानं मदनच्या राकेशच्या नावावर करून ठेवलं. ते तिकडलं आपलं 50 एकर वावर हे राकेशच्या नावावर आहे. ते तिकडलं 50 एकर वावर मदनच्या नावावर आहे आणि मोहनच्या नावावर फक्त 25 एकर वावर आहे. असं मग मा मदन काऊन त्याच्या हाताखाली काम करे? तो सांग, पैशाचा हिशोब घेते त्याच्यापासून. तेच मोहननं केलं म्हणून तर ह्या बंगला उभा झाला, नाही तर काय होत होतं. राहू द्या आता, जसं झालं तसं, जे झालं तसं. फक्त तुम्ही माझ्या 2 पोरायले आणून द्या आता. मोहनले राहू द्या, तिकडेच राहू द्या मोहननं पूर्ण यायच्या नावावर करून दिलं, दोघांच्या नावावर. आता मोहनच्या नावावर काहीच नाही. त्याले आणि त्याच्या बायकोले तिकडेच राहू द्या आता. तुझी हेच इच्छा आहे, अशीच इच्छा आहे तर राहू दे. ते इथे हल्लकच राहू दे. तुझे 2 पोरं तुझ्यापाशी येऊन जातील. आम्हाला इथं काऊन बोलावलं बाबा? सांगतो पा, मला पहिले तुमचं मत ऐकून ठेवायचं आहे. तुम्हाला काय वाटते? तुमच्या मायनं जे केलं ते खरंच म्हणजे बरोबर केलं की चुकीचं केलं, हे पहिले सांगा. तुम्हाला काय वाटते? बाबा याच्यात काय वाटायचं आहे? याच्यात चुकीचं केलं आईनं जे केलं ते फार चुकीचं केलं. बाबा दादा काही मोहन दादा काही वेगळा नाही, आमच्यापेक्षा काही वेगळा नाही मोहन दादा. आईनं त्याले दोघाले वहिनीले दादाले घराबाहेर काढलं, तर आम्हाला बी घराबाहेर काढायला पाहिजे होतं. त्याच्या संग वेगळी वागणूक, आमच्या संग वेगळी वागणूक, असं काऊन? आईचं चुकलं बाबा, खरंच आईचं चुकलंच. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाही वाटते का तुमच्या माईचं चुकलं? हो बाबा, खरंच आईचं चुकलं. आईले समजावून सांगून राहिलो तर आई समजूनही नाही राहिली. आता तुम्हीच समजावू शकता बाबा आईले, तुम्हीच समजावा आणि मोहन दादाले आणि वहिनीले घरात आणा. तुम्हाला काय वाटते? मी समजावलो नसन? मी खूप समजावलो तिथे, पण समजून घ्यायला तयारच नाही तुमची आई. तुमची माय बिलकुल समजून घ्यायला तयार नाही. तिच्या डोक्यातला किडा जो आहे ना, तो एकदम मेंदूत पोहोचला आहे. तिला समजण्या पलीकडे आहे. आता तिला समजणार नाही. तिले समजून द्यावा लागेल आपल्याला अशी काही परिस्थिती निर्माण करावी लागेल की तिला आपोआपच समजन मोहन काही वेगळा नाही आणि मोहन तिच्यावर किती प्रेम करते हे तिला कळून दिलं पाहिजे. आपण तिला हे कळून देऊ, तेव्हा तिला ते समजन आणि स्वतः जाऊन मोहनले आणि बिंदूले ते घरात आणा. बाबा समजून कसं देवाचं आईले की मोहन दादा किती प्रेम करते आईवर? बाबा हे पहा, आईला समजून देवाची गरजच नाही. आईला स्वतःच समजलं पाहिजे. आईच्या एका शब्दावर दादा घर सोडून चालला गेला. दादानं विचारलं तर नाही का आई मी काऊन जाऊ? नाही समजणार तिले बेटा, नाही समजणार तिले. तिच्या डोक्यात जे विष कालवलं गेलं आहे ना, ते चांगलंच घोडून कालवलं आहे, तर ते नाही समजणार तिले. बाबा तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा, नाही तर मग बिंदू वहिनी प्रेग्नेंट आहे आणि मग त्याला काही झालं दिलं तर मग आपल्याला ते आजच्या आजच करावं लागणार आहे. आणि आजच्या आजच तुमची माय जाऊन ना त्याला दोघांनी घरात आणा. काय करायचं मग सांगत तर खरी. सांगतो ना, सांगासाठीच तो तुम्हाला इथं बोलावलो, नाही तर मी घरी कायले बोलावलो असतो? घरी नाही सांगू शकलो असतो. ते मोहनच्या देखत मोहनले बी माहीत पडलं नाही पाहिजे हे सगळं, बिंदूले बी हे सगळं माहीत नाही पडलं पाहिजे आणि तुमच्या आईले बी हे सगळं माहीत नाही पडलं पाहिजे की हे आपण एक साजिश आहे, एक नाटक आहे म्हणून. असं घरी चाला, आपण हे घरी जाऊन हे सगळं नाटक सुरू करू. ठीक आहे? सुनबाईले बी सांगून द्यायचं का सुनबाईचा बी याच्यात रोल ठेवायचा थोडा. दोन्ही सुनबाईला सांगून द्यायचं असं वागा. ठीक आहे? आणि तुम्ही तसंच वागचा. ठीक आहे बाबा, पण कसं म्हणतो ना बिये घरी गेलो कमी तुमच्या मायच्या देखता तुमच्या सोबत जोरानं बोला. तुम्ही म्हणजे तुम्ही असं करायचं का मा संग झगडा करायचा मा संग. ठीक आहे? मा संग मी तुमच्या संग असं करून आणि मग मी म्हणत तिथं आता पूर्ण जायदाद तुमच्या नावावरून हटून मी समोताच्या नावावर करतो, तुमच्या मायच्या नावावर करून देतो. पुरं वावर शेत आपला बंगला सगळं तिच्या नावावर करून देतो. मग चला आता घरी चला, तिथं नाटक सुरू करू. जमते बाबा, यानं नक्की आईले समजन का मोहन दादा किती प्रेम करते तिच्यावर. तेच तर समजून देवाच आहे तिले. चला आता घरी. काय बगीचा ऍडव्हान्स तर पहिलेच दिला म्हणते बगीच्याचा. मग मुद्दलही दिला ना पुरे दिले ना. किती 5 लाख दिले वाटते, पुरे 5 लाख. आणि काय म्हणते आपलं ते आता आलू खपले, कितीचे खपले तर 20,000चे आलू खपले म्हणते. अजून कापूस गेला असन 1-2 लाखाचा कापूस गेला असन. तर तो आण बरं सगळे दे पैसे. आता बँकेत नेऊन टाकतो बरं सगळे एक खट्टे. बाबा मी तुमच्या हाती कोण पैसे देऊ? तुम्ही तर होते नाही इथं, तुम्ही तर तिकडे बाहेर गावी जाऊन बसले होते. सगळं केलं म्या, पुरी मेहनत केली म्या आणि पैसे तुमच्या बँकेत. मी नाही देत तुमच्यापाशी पैसे. मी बँकेत टाकतो आणि मी खर्च केलो. मी 50,000 खर्च केलो, त्याच्यातले 50,000 खर्च केला. लुचाडा काय केला 50,000चा?
खर्चही करायला तुम्हाला सांगू सांगू करू का बाबा? आता चुपचाप राहत जा, भाकरी खात जा आणि चुपचाप पडले राहत जा. जास्त हुशारी करत नको जात जा. सगळं मानावावर आहे, आता मानावावर आहे सगळं. तू मोहन होत, मोहन नाही हो मी, मोहन नाही होय. तो गेला आता मोहन. तो देत होता तुम्हाला पायीचा हिशोब, मी नाही देणार. का बोलता काय रे बापा संग? हिशोब विचारून राहिले न ते. तू चुपचाप राह. इथं मोहन नाही होय, मोहन नाही होय. तू ऐकन हर गोष्ट, तू ऐकन. मदन होय मदन, मदन कोणाचं नाही ऐकत. तसंही आता सगळं मानावावर झालो. आता माझी बायको आणि मी. तो काय तू ना तू बायको ना आम्ही कुठे जाऊ? मी खड्ड्यात जा, कुठेही जा, मला नाही मतलब तुमच्याशी. हाव काय रे? हा मतलब नाही. तुझ्यासाठी मी मदन हे पाय, मोहन पुरा हिशोब मा हाती देत होता. पुरा मालाचा डालाचा पुरा पैसा मा खात्यात मा बँकेत राहत होता. त्याच्या खात्यात काही नव्हतं राहत, फक्त तो मेहनत करत होता. तसं तुला करावं लागन. आता पुरं तुझ्या नावावर आहे, तर त्याच्यासारखं तुला करावं लागन. तेव्हा तर तुझ्या नावावर ठेवतो, नाही आता आता पुरी जमीन तुझ्या नावावरून त्या माईच्या नावावर ट्रान्सफर करतो. मी मदन हो, तो मोहन होय. मदन मोहन सारखा नाही होऊ शकत, मोहन मदन सारखा नाही होऊ शकत बाबा. मी माया मताचाच करण. मी राजा हो राजा. आता सगळं मायापाशी आलो. असं आत्ताच्या आता वकील बोलावतो, सगळं तू या नावावरून त्या मायच्या नावावर ट्रान्सफर करतो. मग तू 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 निकल आमच्या, निघ तू घराच्या बाहेर निघ. करून तर दाखवा. बरं बाबू मदन, मला वाटलंच होतं सगळं तू या नावावर आलो म्हणजे तू असाच वागशील. केस तुझं काय आहे तुझं सांगून दे आताच. हा काय आहे, माझी ड्युटी आहे, माय पगार आहे. आणि जेवढं वावर मानावावर आहे तेवढं मी विकून टाकन आणि शहरामध्ये बंगला घेईन. आम्ही नवरा बायको तिथं चाललो जाऊ. असं तुझं असं प्लॅन आहे काय? तू सगळं इकून ती शहरात चाललं जाशील. माय बाप गेले रस्त्यानं चालत नाही. मोठा पाय तुझे दोन पोरासाठी तुला मोहनले हाकलली घराबाहेर, यायच्या सगळं नावावर केली. पाय कसं वागले. हा बरोबर आहे काय? म्हणजे सगळं मला माहित होतं. याच्यासाठी मी पहिलेच वकील सांगून ठेवला होता. मी हातावर कमावली एवढी मोठी जमीन आणि या पोट्याच्या नावावर लावू? बिलकुल नाही. वकील साहेब हे पहा, मा 2 पोराच्या नावावर आहे जमीन. तीन पोराच्या नावावर आहे. तिसऱ्या तर त्याच्या राहू द्या. ह्या 2 पोराच्या नावावर आहे राकेश आणि मदन. याच्या नावावरची जमीन सगळी माई लक्ष्मी समोताच्या नावावर ट्रान्सफर करून द्या. पुरी जमीन होऊन जाईन. पोराच्या नावावरून त्याच्या आईच्या नावावर करायची आहे. होऊन जाईल. एकटीच्या नावावर पुरी जमीन होऊन जाईल. हो, जमीन पुरा ह्या बंगला पुरं त्याच्या आईच्या नावावर, मा बायकोच्या नावावर करून द्या सगळं. बरं ठीक आहे, चालेल, करून देतो. आता होऊन जाते. येते काय? नाही तर बस आपण फालतू येतो उभं. आल्या करा सुरू. बुड्याने हे चांगलं नाही केलं पण काजल. सगळं त्या बुढीच्या नावावर दिलं करून. आपण काय आता ताटं वाजवाव काय? बुढी सोन्याची करून ठेवली. सगळं वावर बंगला सगळं तिच्या नावावर करून ठेवलं. पहिलेच तर बसून खाई, आता तर चांगलेच आपल्या उरावर बसून खाईन, आता छातीवर बसून खाईन आता आपल्यावाले. सगळं मान नवऱ्याच्या नावावर लागलं होतं. मस्त म्हटलं काय स्वप्न पाहिले होते बापा. मस्त आता राजा राणी वाणी राहील, असं करण तसं करण. आपण काय असं त्या बुढा आला, सगळे सपने चकनाचूर केले त्यानं बुढीच्या नावावर दिलं लावून सगळं. आता मी अशी करतो काजल, आता बुढीले कनी जेवणामध्ये जहरच टाकतो. तिच्या जेवणामध्ये जहरच टाकतो. तसंही मापाशी झोपीच्या गोळ्या हाय पडल्या पुऱ्या, अशा कुट्टो चांगल्या आणि त्याचा पेस्ट बनवतो, देतो टाकून तिच्या भाजीमध्ये. माहीत बी नाही पडणार. खाईन ना, राहीन, झोपली, उठणारच नाही. मग आपोआपच सगळं मा नवऱ्याच्या आणि तुझ्या नवऱ्याच्या नावावर होऊन जाईन. अजून आपण राज करू. ते बिंदून मोहन तर गेला, ते तर गेले फुकटे. आपल्या दोघीचा राज आहे. बुढीले बी हाकलू आता स्वर्गात जाते का नरकात जाते. तर ते काय समजली? ते काय समजली का तिच्या नावावर होईल सगळं? तर काय ते राणी बनून राहील? आम्ही बनू देईन का तिला राणी? गेले आई ललिताबाई गेल्या काय? ऐकलं सगळं? हो, चुपचाप ऐकत होत्या, पाहत होत्या. चला आता जेवण नेऊन देतो. तिले वाटण का जहरच होय काय तर. राकेश काय करावं आता? आपल्याला तर भिकारीच केलं बाबानं. सगळं आईच्या नावावर दिलं लावून. आई काय आता खाईन काय? आई कामाला जाईन काय? आई काय काम करण काय? मग आपण काम करावं आणि मग बाबाच्या बँकेत पैसे टाकाव का आता? तशी आई काही कामाची नाही आता. आईच्या ऐकून काम बी होत नाही, घरचंही काम करत नाही आणि वावरातलं तर करणारच नाही. तर आईचं वय बी झालं आता. तर असं करू, आईले कनी एखाद्या पहाडावर घेऊन जाऊ. पहाडावर घुमाले चाल म्हणून घेऊन जाऊ आणि देऊ धकलून तिकडे वरात. तशी काही कामाची नाही. दादा आई केली. आली. चल तू गाडी काढ, मी आईले आणतो. आई तू 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 कधी आली आई? राकेशले म्हणत होतो, आईले घुमाले नाही म्हणत होतो मी. राकेशले असं म्हणत होतो. तू कधी आली आई? माहीतच नाही म्हणलं पडलो. पायी नाही बाजू दिले तुनं. आता आले रे, आता आले मी. काय मला घुमाले नाही तो म्हणता? कुठं? तुले मस्त ते तिकडे हिल स्टेशन आहे तिथं मस्त. आता नवीन तयार झालो. मस्त पाहत झोपता आई. मी पाहून आलो. मी
तो म्हटलं आईले बी नेतो पाहाले तर चालेल चालेल. हो चल बापा, कुठं नेतो घुमाले येतो. कुठं चालले हो आई? आत्याबाई कुठं चालल्या? जेवण तर करून घ्या. हिनं आणलं जहर, ह्याने ते खाईत ढकलाले. त्या सुनीच्या हातचं जहर खाऊन मरू का पुराच्या हातानं खाईत जाऊन मरू? नाही, सुनीच्या हातानं मेल्यापेक्षा पुराच्याच हातानं मरतो ना. तर पुराले मी जन्म दिला, लायण्याचं मोठं केलं. आता त्याचं कर्तव्य काय होतं आणि तो करून काय राहिला? मायच्या नावावर प्रॉपर्टी लागली म्हणून तो खाईत ढकलाले चालला. आता चला, आता पोराच्याच हातानं मरा. शेवटी पोराच्याच खांद्यावर जावं लागते, पोराच्याच हातानं अग्नी घ्यावा लागते. आता पोराच्याच हातानं मरतो. आता बाई काय विचार करून राहिला? जेवून घ्या ना, मग जा कुठं जायचं आहे तर. आई चाल ना. हो चाल. बाई जेवून घ्या म्हणतो तर. नाही हो, जेवत नाही. फेकून दे, फेकून दे ते. कोण्या कुत्र्या माजराले टाकजो नको बापा. फेकून दे, फेकून दे ते तिकडे नेऊन फेकून दे. जेवत नाही मी, भूक नाही मुले. मस्त आहे रे मदन राजे, मस्त आहे रे. पाहण्याजोगतं आहे इथं. लोक येत नाही वाटते इथं पावाले. नाही येते नाही, लय लोक येते इथं पावाले. येते पण वापस जात नाही आई इथून. इथून इथून वापस जातच नाही घरी, सीधे वरत जाते इथून. हो इथं, हो इथून वापस नाही जात. बरोबर आहे. मग काय वरतं कसे जाते? इथून धक्का द्यावा लागते आहे ना? काय बोलतो तू? पाय ना समोर, चाल ना समोर, होईना पाय ना. पाय किती मस्त खाली वाकून, पाय कसं मस्त आहे. हो हो पाहतो ना, पाहतो बापा खाली वाकून. पोरं जन्माले आले बापा मले. इथं मला धक्कावाले आणलं, मारून टाकाले आणलं. एवढी मोठी खाई आहे बापा हे. आई काय विचार करून राहिली? चाल ना समोर. पण अरे चालतो ना, किती खाई आले बापा पोरायले. काय असे पोरांनी बसले बापा मा पोटे. दादा पाहिजे बरोबर, नाही तर बस करशील आपण. धरून ठेवतो आईले. काही काळजी करू नको, आईले काही नाही होणार. धरून ठेवतो मी आईले. मोहन दादा आला नाही का अजून? आईचा हात धरतो. अरे बापा रे, अरे बापा रे, देते धक्का बापा. मरतो आता. देते पोट्टा धक्का मध्ये. मायाच पोट्ट, माझ पोटातलं मॅच जन्म दिला आणि मला धक्का देते बापा आता. मदन पहिले इथून धक्का मारून माराच आपल्यान. दादा 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 तो बिलकुल ज्या आईनं तुम्हाला जन्म दिला तिलाच मारायला उठले. चाल निघ इथून. आई मरू दे, मरू दे मोहन, मरू दे मला. आई थांब. आई पोरग जिवंत आहे तू अजून. हो पोरग जिवंत आहे तू. आता तुला घरातून हाकलून दिलं बापा आणि तू माझी वाचवला. माझे सगळे पोरं मला मारायला उठले होते. माफ कर रे बा मले मोहन, माफ कर मले. मी लय वाईट वागली रे बा तुझ्या संग. तुझ्या प्रेम नाही समजू शकली मी. असू दे, किती झालं तरी तू आई होय. असू दे, चुका माणसाच्या हातूनच होत असते. चल घरी चाल.